बाळांनो, मागच्या भागामध्ये आपण प्लास्टिकच्या किंवा सिमेंटच्या टाक्यांतून पाणी पुरवठा कसा होतो ते पाहिलं. तुम्ही प्रयोगसुद्धा केला असेल. केलाय का सर्वांनी प्रयोग? व्हेरी गुड. तर आज आपण गावाचा पाणी पुरवठा कसा होतो ते बघूयात. तलाव, नद्या, धरणे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत. आपल्या घरापासून हे स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात. थेट तेथूनच पाणी घेण्यात अडचणी असतात. शिवाय त्यातील पाणी जसेच्या तसे घरात पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही. म्हणून गावाजवळचा एखादा मोठा स्रोत पाहतात. कालवा किंवा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने सबंध गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात. तेथे ते पिण्यासाठी निर्धोक करतात. याला जलशुद्धीकरण म्हणतात. जलशुद्धीकरण केंद्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात. याला जलवितरण म्हणतात. जल म्हणजे काय? पाणी. गावी आपल्या शहरामध्ये जसं घरोघरी नळ आहेत तसं एकदम खेडेगावामध्ये तलाव, नद्या, धरणं यातून पाणी आणावं लागतं. आणि हे पाणी जसंच्या तसं मग कालवे, मोठ्या जलवाहिनी याच्या मदतीनं ते गावाच्या जवळ एका ठिकाणी ते आणलं जातं. कारण ते जसंच्या तसंच जर आपण पिण्यासाठी वापरलं तर ते आपल्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी चांगलं नसतं. आणि मग म्हणून ते काय करतात, गावाजवळ आणतात. कालवा म्हणजे काय? छोटेसे पाट. जे गावी राहतात त्यांना हे शब्द माहिती असतील. मग छोट्या यातून ते आपल्या गावाजवळ एका ठिकाणी आणतात. आणि मग तिथे ते जे पाणी आहे ते निर्धोक केलं जातं. म्हणजे ते पिण्यासाठी योग्य, त्याच्यामध्ये रसायनांचा वापर करून ते पिण्यासाठी योग्य केलं जातं, म्हणजेच निर्धोक केलं जातं. यालाच काय म्हणतात? जलशुद्धीकरण. आणि मग या जलशुद्धीकरण केंद्रातून ते पाणी सर्वांना पुरवण्याची सोय करतात. म्हणजे तिथूनच सर्वांना ते पाणी पिण्यासाठी किंवा इतर कामांसाठी घरोघरी पोचवलं जातं. त्याला काय म्हणतात? जलवितरण असं म्हणतात. समजतंय बाळांनो? आता इथे हे चित्र जे दिसतंय, कशाचे चित्र आहे? धरण. आणि मग या धरणातलं पाणी आपण जसं जसं पिण्यासाठी वापरू शकतो का? नाही वापरू शकत. कारण त्याच्यात काहीही घाण असू शकते आणि मग ते पिण्यासाठी योग्य नाही. ओके. उंचावरील टाक्या. चित्रामध्ये तुम्हाला पाण्याची टाकी दिसते आणि ती जमिनीपासून किती उंच आहे बघा. पाणी खालच्या दिशेने वाहते हे आपल्याला माहीत आहे. परंतु पाणी जर वर चढवायचं असेल तर खूप जोर लावावा लागतो. त्यासाठी एखादं यंत्र वापरावं लागतं. आणि पाणी चढवण्यासाठी पंप वापरतात. आणि ह्या पंप चालवण्यासाठी डिझेलचा किंवा विजेचा वापर केला जातो. तुमच्या घरात सुद्धा मोटर बसवून पाणी लवकर खेचलं जातं हे तुम्हाला माहीत असेल. विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणं शक्य होत नव्हतं. विजेवर चालणारी पंप वापरून पाणी कितीतरी उंचीपर्यंत पोहोचवता येतं. म्हणजे जेव्हा विजेचा शोध लागला त्यानंतर पाणी उंचावर चढवणं शक्य झालं. त्यामुळे उंच टाक्यांमध्ये पाणी साठवता येऊ लागलं आणि तेथून ते लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरांना पाणी पुरवठा करता येऊ लागला. जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी घरोघरी पोचवण्याआधी ते एका उंचावरील टाकीत साठवून ठेवतात आणि त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून पाणी सोडतात.
आता या ठिकाणी पहा, इथे हा गावाचा जलसाठा आहे. तिथून म्हणजे मोठ्या पाईपलाईनच्या साहाय्याने हा इथे आणलं आहे पाणी. सर्व नद्या, तलाव, धरणं यातून गावाचा हा जलसाठा. तिथून इथे हे पाणी, हे जलशुद्धीकरण केंद्र, म्हणजे इथे पाणी हे निर्धोक केलं जातं आणि मग ते एका उंच टाकीत घरोघरी पोचवण्याआधी ते कुठे साठवलं जातं? उंच टाकीमध्ये. आणि त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून पाणी सोडतात. आता इथून काही इकडे इकडे असं पाणी गेलेलं आहे. त्या शाखा टाकीभोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोचतात आणि वस्तीत पोचल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखी शाखा काढल्या जातात. म्हणजे मोठ्या नळाला, पाईपलाईनला छोटे छोटे पाण्याचे कनेक्शन्स जे आहे ते देऊन ते पाणी घरोघरी पोचवलं जातं. काही ठिकाणी एखाद्या वस्तीसाठी 2-3 सार्वजनिक नळ असतात आणि आसपासचे लोक तेथे येऊन आपापल्या कुटुंबासाठी पाणी भरून नेतात. मग इथे दिसतं या टाकीतून मग पाणी इथे बिल्डिंगला गेलं आहे, इथे घर आहे, इकडे कारखान्यांसाठी, असं लागेल तसं तिथे वितरण पाण्याचं केलं जातं. समजतं बाळांनो? आजही काही वस्त्यांमध्ये विहिरींमधून किंवा कूपनलिकांतून पाणी काढतात, पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक नसले तर ते पिण्यासाठी पाणी ते उकळून घ्यावे लागते. आरोग्याला धोका राहणार नाही याची खात्री करून घ्यावी लागते. काही ठिकाणी टँकरमधून पाण्याची वाहतूक करून ती वस्त्यांना पुरवली जाते. म्हणजे आपण पाणी जे पिण्यासाठी वापरतो ते निर्धोक असायला हवे आणि ते तसं नसेल तर पाणी आपण उकळून घेतलं पाहिजे. पाणी जेव्हा आपण उकळतो त्यामुळे त्यामध्ये आपल्या शरीराला जे अपायकारक असणारे सूक्ष्मजीव असतात ते उकळल्यामुळं मरतात आणि आपल्या आरोग्याला त्याची काहीही इजा होत नाही.